नाशिकमध्ये मुंबई नाका परिसरात मोठा राडा झाल्याचं कळतंय। माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण विभाग कारवाई करण्यासाठी दाखल झालाय। नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा मुंबई नाका परिसरामध्ये तैनात करण्यात आलाय। तर माजी आमदार वसंत गीते यांचे समर्थक आणि कार्यकर्ते कार्यालयाजवळ एकवटलेले पाहायला मिळतायत। नाशिक महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग कार्यालय काढणार असल्याने हा राडा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे फोन लाईन वरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश जी, आपण पाहतोय नाशिकमध्ये मुंबई नाका परिसरामध्ये मोठा राडा झालाय, नेमकं काय घडलंय? मुंबई नाका परिसरामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते वसंत गीते यांचं कार्यालय आहे आणि त्या बाजूला काही छोटे मोठे व्यावसायिक आपले गाड्या लावत असतात। या संपूर्ण हे जे अतिक्रमण आहे हे मुंबई नाका महामंडळाचे आगार जे आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला करण्यात आलंय। न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हे आता तोडण्यासाठी नाशिक महापालिकेचं अतिक्रमण पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे। आपण बघू शकतो तो बुलडोजर या ठिकाणी आले आहेत, अतिक्रमणची वाहनं आलेली आहेत आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते जे आहेत ते वसंत गीतेंचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। मात्र हे कार्यालय तोडू नये किंवा हा परिसर तोडू नये, आदेश दाखवावा यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत। मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आदेश नसल्यामुळे आता महापालिकेचे अधिकारी आदेश मिळवत आहेत। दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून तीनही पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। दंगा पथक सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। एकूणच अतिक्रमण केलं गेल्यास तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून काळजी घेतली जाते। नक्कीच धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर अतिक्रमण विभाग कारवाई करण्यासाठी दाखल झालेला आहे। नाशिक पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात असल्याचं देखील आपण पाहू शकतो। तर माजी आमदार वसंत गीते यांचे समर्थक आणि कार्यकर्ते कार्यालयाजवळ एकवटलेले आहेत। नाशिक महानगरपालिकेचा अतिक्रमण विभाग कार्यालय काढणार असल्याने राडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा समर्थकांनी आरोप केलाय। लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी माजी आमदार वसंत गीते आणि भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं देखील पाहिलं होतं आपण। आणि माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण विभागाने अधिकारी पाठवलेले आहेत। ते अधिकारी या ठिकाणी दाखल झालेत। प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ही कारवाई का करण्यात येते असा सवाल वसंत गीते यांचा मुलगा माजी महापौर प्रथमेश गीते यांनी विचारलाय। कारवाईसाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। मुंबई नाका परिसरातली ही दृश्य आहेत, या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे।